सध्या जे काही ओघ आहे सत्काराचा, हा प्रत्येक वार्डात सत्काराचा ओघ चालू आहे आणि मला वाटतं की हा कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, कार्यकर्त्यांनी केलेलं मतदान आणि मग त्यांना वाटतं की आपण मतदान केलेलं आहे, आपल्या नेत्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्याच्यासाठी हा ओघ. दुसरे सहकारी अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले, इच्छा संजय शिरसाटांच्या मनात होती, पालकमंत्री नाही, मंत्रिपदही नाही, त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. नाही, असं नाही, अन्याय गिन्याय काही नाही. एकनाथ शिंदे साहेब सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि मला वाटतं शिरसाट साहेबाला सुद्धा न्याय मिळतो. त्यांना आता मंत्रिपद तर भेटत नाही, मात्र दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे म्हणतात की मला गद्दाराला गाड्याला पश्चिममध्ये उभं राहायचं. मला काय म्हणायचं, खैरेची हौस अजून फिटली नाही. खैरेला म्हणा पश्चिम मतदारसंघात पहिली उमेदवारी आण, नंतर आपण नंतर बघू. पहिले उमेदवारी आणा म्हणा, नंतर आपण बघू कोण कोणाला गाडतं, कोण कोणाला निवडून आणतं, हे नंतर बघू आपण. पहिली तुमची पात्रता याच्यात आहे की तुम्ही उमेदवारीत आणा. उमेदवारी आणल्यावर तुम्हाला सांगू संजय शिरसाट काय आणि तुम्ही कोण आहे हे नंतर सांगू. खैरेंची जी हौस आहे त्याच्याबद्दल काय सांगा? खैरेची हौस तुम्हाला सांगतो, खैरेची हौस ही फिटूच शकत नाही. कारण खैरेंनी आता फक्त नेतेगिरी करावी, त्यांना उभा राहू नये, हे असं माझा त्यांना सल्ला आहे. आणि खैरेला मातोश्रीवर कोणी आता विचारित नाही, खैरेला उमेदवारीसुद्धा भेटत नाही, खैरेला मातोश्रीवर सुद्धा येऊन देत नाही कोणी. उभेच राहिले खैरे तर काय परिस्थिती? मी डिपॉझिट घालू त्यांचं, आम्ही कोणाचं खैरेचं डिपॉझिट घालू आम्ही, कारण मी घालण्यापेक्षा मतदारच खैरेचं डिपॉझिट घालते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.